मान्यवर अतिथींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काही क्षणातच मुख्य व्यासपीठावर सन्मान्य डोबल आमचे सर, त्याचबरोबर या ठिकाणी समितीच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम देवाने दिवा लावत जाऊ आणि हा दिवा एक दिवस महाराष्ट्रात सूर्य होवो, ज्यांच्या स्मृती पुढे तुम्ही आम्ही नतमस्तक व्हावं ते स्वागत करतो। आणि बऱ्याच दिवसानं राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा मान या प्रतिनिधी हायस्कूलला मिळाला। खरं म्हणलं तर या क्रांतीनगरीमध्ये खेळाची अतिशय उज्ज्वल परंपरा आहे। कुंडल हे आमच्या कुस्तीचं महाराष्ट्र मैदान म्हणून जगप्रतिष्ठेचं मैदान आहे, ते निसर्ग निर्मित आहे आणि पूर्वीपासून कुस्ती इथं वाढली, जपली आणि जोपासली गेली। कबड्डीचं गणेश क्रीडा मंडळाचं अतिशय उज्ज्वल नाव या जिल्ह्यात होतं आणि सातत्यानं या गणेश क्रीडा मंडळाचे सदस्य कबड्डी जगवताना आणि वाढवताना दिसत होते। आजकाल डुबल नाना असतील, आमचे गणीबाई असतील, गुलाबबाई असतील, अनेक सदस्यांची नावं घेता येतील, ते सातत्यानं या कबड्डी वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहत होते। याच्या पाठीमागे देखील कुस्ती असू देत, कबड्डी असू देत, क्रिकेट असू देत, सगळ्यामध्ये कुंडलचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीनं गाजलं गेलं। मग त्यात हिंदी केसरी पैलवान योगेश दोडके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आमची भगिनी अर्चना लाड, तसेच या नुकताच डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली ते सौरभ रंगाटे, अशी प्रत्येकाची नावं घेता येतील। सर्व क्रीडा क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तसेच या स्पर्धा परीक्षेमध्ये कुंडलचं नाव अतिशय उज्ज्वल केलं, असे सर्व लोकांची नावं घेता येतील, पण मी आपला वेळ घालवणार नाही। पण त्या निमित्तानं या क्रांतीनगरी कुंडलमध्ये आपल्या सगळ्या राज्यातून आणि विभागातून आज इथे खेळाडू आले। या खेळाडूंना मी मनापासून स्वागत करतो। शिक्षक हे आदरणीय बापूंच्या सूचनेनुसार पहिल्यापासूनच त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं गेलं। चांगले खेळाडू घडवण्याकडं या संस्थेचं लक्ष आहे। आदरणीय अण्णांचंच सगळ्यांना सूचना असते की कुठल्या परिस्थितीत मुलांनी खेळलं पाहिजे। मुलांनी या मुलांना कुठेतरी क्रीडा साहित्य कमी आहे, क्रीडा सुविधा कमी आहेत म्हणून मुलं खेळली नाहीत, असं व्हायला होता कामा नये। संस्थेचे सचिव ते आमच्याकडे 2 वर्षापूर्वीच आणलं। उद्देश हा होता की मुलांनी खेळलं पाहिजे। आजकाल आम्ही परिस्थिती बघतोय, मुलं मोबाईलवर खेळतात लागतो, पण अशा परिस्थितीत मुलांना या क्रीडांगणावर आणणं आज मुश्किल होत झालंय आणि या परिस्थितीत ही स्पर्धा आयोजित करत असताना आमचा उद्देश कॉलेज कुंडल यांच्या संयुक्त विद्यमानं आज दिनांक 8 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये या मैदानावर 17 वर्षाखालील शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर किंवा प्रमुख अतिथी लाड, या संस्थेचे सन्माननीय सर्व चेअरमन असतील, सचिव असतील, सर्व पदाधिकारी, चिंतक, प्रेक्षक, आपणा सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो।
आज आणि उद्या या 2 दिवस या स्पर्धा चालतील आणि 9 आणि 10 या 2 दिवशी 10 आणि 11 या 2 दिवशी या खेळाडू जे महाराष्ट्रातून 8 विभागातून 8 संघ सहभागी झालेले आहेत. याचे 96 खेळाडू आणि उर्वरित कोच, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक असे 112 जण, त्याचबरोबर 20च्या दरम्यान उपस्थित असणारे पंच आणि तांत्रिक समिती सदस्य या आपल्या नगरीमध्ये 4 दिवस वास्तव्य करणार आहेत. तर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होईल याबद्दल मला किंचितही शंका नाही. ह्या स्पर्धा किंवा हे भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्याचं सगळ्यात मोठं दुखणं आमचं असतं ते म्हणजे आर्थिक पाठबळ. आणि विशेषतः ही स्पर्धा मला खास करून उल्लेख करावा लागेल नाना डुबल यांचा, जे या संस्थेचे खजिनदार आहेत. माननीय अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. ज्या वेळेला आम्ही सरांच्याकडे भेटायला आलो, सर अशी स्पर्धा आहे आणि तुमच्याकडे घ्यायची का, तर एका पायावरती तयार झाले आणि हा भव्य दिव्य नजारा जो आहे हा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. तेव्हा या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देतो. याच ठिकाणी निवासाची, भोजनाची अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवस्था संस्थेच्या मार्फत करण्यात आलेली आहे. कोणतीही कमतरता असेल तर आम्हाला सांगावं, त्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करत राहतो. कशा पद्धतीनं क्रीडा स्पर्धा घेतल्या याबाबत आपल्या पुढे विषय विशद केला. या ठिकाणी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की गणेश क्रीडा मंडळ परवा एक चांगलं मंडळ या ठिकाणी होतं आणि कबड्डीच्या जिल्हाभर, राज्यभर ज्या स्पर्धा असायच्या त्या ठिकाणी आमचे खेळाडू खेळायला जायचे. मी सुद्धा गणेश क्रीडा मंडळाचा 35च्या टीममध्ये घेणार, पुन्हा खेळायला आलं नाही मला, मी मुंबईला गेलो. अत्यंत चांगला आणि मर्दानी खेळ. मी साहेबांना मगाशी म्हटलो, पहिला जमिनीवर कुस्त्या आपल्या हे असायच्या, स्पर्धा असायच्या कबड्डीच्या, आता थोडंसं सुधारणा झाली, मॅट आली. परवा मी मॅटवर पूर्वीपासून आणि निश्चितपणे आम्ही या ठिकाणी तुम्हाला साथ देऊ अशा पद्धतीची मी ह्या संस्थेच्या वतीनं आपणाला शाश्वती किंवा आश्वासन देतो. आणि आलेल्या सर्व खेळाडूंना जास्त न बोलता उद्याच्या होणाऱ्या आणि आज उद्या परवा होणाऱ्या स्पर्धेसाठी मला तर वाटते की सगळ्याच खेळाडूंची राज्याच्या आणि टीममधनं नॅशनलला खेळायला निवड व्हावी. पण म्हणजे व्हावी, पण तुम्ही जे निवडणार आहात ते अगदी मोजूनच निवडणार आहात. पण त्यामध्ये माझ्या शाळेच्या मुलांचे ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यांची निवड व्हावी इतके चांगल्या पद्धतीचे खेळाडू इथं आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना तुम्ही प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आलेला सगळे मुलं चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्या सगळ्याच मुलांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माई देऊन सगळं संपवतो. जय हिंद. जय. सहकार्याने आज अत्यंत भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखरच ही स्पर्धा अत्यंत उच्च दर्जाची या ठिकाणी होईल यामध्ये मला शंका नाही. इतकंच नाही तर दोन्ही बाजूला प्रेक्षकांना पाहण्यासाठी गॅलरीसुद्धा केलेली आहे. या सर्व सुविधा केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या राहण्याची आणि भोजनाची किंवा इतर सर्व सुविधा अत्यंत चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. खरोखरच मला या प्रतिनिधी हायस्कूल कुंडल आणि या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खरं कौतुक करावं असं वाटतं. मार्गदर्शक आहेत यांच्या खास आग्रहास्तव ही स्पर्धा लीग कम नॉकआउट झालेली आहे आणि ही खरोखरच खेळाडूंच्या साठी एक पर्वणी आहे असं समजा. कारण का एखाद्या संघामध्ये गट्स असून सुद्धा, स्किल असून सुद्धा चुकून जर हारली टीम तर त्यांना बाहेर जावं लागत होतं. परंतु
पवार सरांचं फार वर्षापासूनचं मागणं होतं की किमान कबड्डी खो खो तरी लीग कप नॉकआउट करा. पण यावर्षी खरोखरच आम्ही यापूर्वी एकदा संचालनालयाची परवानगी न घेता खो खोच्या स्पर्धा लीग कप नॉकआउट घेतलेल्या होत्या, परंतु यावेळेला मात्र मान्यता घेऊन लीग कप नॉकआउट झालेले. ही आपल्या महाराष्ट्राचा संघ तयार होणार आहे यात शंका बाळगायचं कुठलंही कारण राहणार नाही. खेळाडू मित्रांनो, आपण तर खेळण्यासाठी आलेला आहातच, पण या गॅलरीवर सुद्धा बसलेले बरेचसे खेळाडू आहेत, पालक आहेत, यांच्यासुद्धा माहितीसाठी काही गोष्टी मी एकदम थोडक्यात सांगतोय की महाराष्ट्र शासनानं खेळाडू हा केंद्रबिंदू मानून खेळाडूंच्यासाठी अनेक योजना अंमलात आणलेल्या आहेत आणि त्यापैकी काही योजना मी आपल्याला सांगतोय की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळाडू खेळतील, प्रावीण्य मिळवतील किंवा सहभागी होतील अशा खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या त्या शिक्षणाच्या दर्जानुसार किंवा खेळाच्या दर्जानुसार महाराष्ट्र शासनामध्ये क्लास 1, क्लास 2 किंवा क्लास 3 दर्जाची नोकरी कोणतीही परीक्षा न देता त्याला महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. ही अत्यंत चांगली योजना आहे. पण तुम्ही म्हणाल की तुम्हाला 5% आरक्षण मिळतं आणि कोल्हापूर विभागामधून महाराष्ट्रातील सर्वात जास्त 5% आरक्षणाची पडताळणी आमच्या कोल्हापूर विभागाच्या ऑफिसमार्फत झालेली आहे. जवळजवळ इतर विभागाची तुलना केली, पाठीमागे एकदा अहवाल मागितलेला होता की कोल्हापूर जिल्ह्याचा अहवाल हा अलीकडे बदल आहे. म्हणजे आपल्याला खेळच नाही, खेळ संपवला आहे. खेळ का संपवला आहे? शिक्षण खात्याकडं इतक्या अनास्थानं का शासन आणि सगळेजण बघत आहेत मला माहिती नाही, पण शिक्षण खातं आणि खेळ या दोन्हीच्या बाबतीत अनास्थाने सगळी वागत आहेत आणि ही काही चांगली अवस्था नाही. का आमची मुलं, खेळोपाठची मुलं आज निदान त्यांचं आज कॉम्पिटिशन जगात नाही टिकली, काळात त्यात म्हणजे गुणवत्तेत पुढं नाही आली, त्यात खेळ खेळून निदान त्या खेळातनं गुणवत्ता मिळून पुढं येतील अशी आज अपेक्षा आहे. आज बघतोय मी येतो त्यावेळी इथं बघत असतोय आमच्या 50-60 मुली कायम खेळायला जी शिक्षकाची वाट बघत असतात, मुलंही वाट बघत असतात. मी मुलांना खेळायचं आहे. आज त्यांना कित्येक हायस्कूलमध्ये बघतोय, कित्येक कॉलेजमध्ये बघतोय, खेळायला ग्राउंड नाही, पटांगण नाही. जे असली पटांगण नसताना सुद्धा मुलं खेळायला मागतायत. त्याला काही तर व्हायचं आहे, काही तर खेळायचं आहे आणि चांगलं खेळायचं आहे. आणि अशा पद्धतीनं मुलांच्या अपेक्षा थोडं कमी व्हायला लागले. का खेळायला त्यांना जागा नाही, खेळायला जागा नाही, क्रीडा शिक्षक नाही. मध्ये तर ह्या शासनानं मध्ये क्रीडाचे आणि म्हणजे कला क्रीडाचे शिक्षक काढून टाकले. तर आम्ही सगळ्यांनी भांडून कला क्रीडाचे शिक्षक घालून घेतले. का आमची मुलं जायची कुठे काय खेळायची? तर कॉम्प्युटर खेळत बसायचे. कॉम्प्युटर हा चांगला नाही, जगाच्या बाबतीत चांगला असेल, आडवाड टेक्निक त्यात असेल, पण आमचं खेळ आहे तो खेळ संपवा लागला आहे. आज मुलं बघतोय मी कॉम्प्युटर खेळत बसतात. आज मैदानी खेळ बघा, मैदानी खेळ केला आणि मैदानी खेळाच्या या सहभाग व्हा. आज कॉम्प्युटर काय तुमचा उपयोग नाही. आणि जे कॉम्प्युटर नुसते खेळ खेळत आहेत त्यांची बुद्धिमत्ता आणि त्याची स्थूलता वाढते, म्हणजे वजन वाढते पण बुद्धिमत्ता कमी होते आणि त्यांचे व्यायाम कमी होतोय. आज खेळात मुलांना त्यात खेळ महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीनं यात यावं. मैदानी खेळ कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल म्हणजे कुस्ती हे मैदानी खेळ आहे. मैदानी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगात त्याला मान्यता आहे, जगात मान्यता आहे. आपल्याला खूप पुढं जायचं आहे. कुंडल गावानं अगदी बापूच्यापासून सगळ्यांनी मैदानी खेळ चांगले जपले, कुस्ती चांगली जपली आहे. कुस्ती जवळ 110 झालं आपण खेळतोय, जपतोय आणि 60, 65, 75 वर्ष झालं कबड्डी सुद्धा कबड्डी जपतोय. आणि ह्या योगात जे कबड्डी चांगले कारण होते त्यात कुंडलचा संघ चांगला होता आणि अशा होते चांगल्या संघाला जे त्यावेळी मान्यता होती आणि खेळाडू होते, शिक्षक होते, शिकवायला शिक्षक होते आणि हायस्कूल सुद्धा त्यांना चांगल्या
पद्धतीनं जे पुढं चालवायची पुढं जायचं असं त्यांना शिक्षकांना असं वाटायचं, हायस्कूलनं वाटायचं, कॉलेजनं वाटायचं, पण आज थोडं बदल आहे. पण ही बदल चालायचं नाही. मला तुम्हाला माझी विनंती आहे, आज तुम्ही मैदानी खेळ हा महत्त्वाचा आहे. तुमच्या भावी जीवनाच्या भावी जीवन चांगल्या पद्धतीने जावं त्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहे. तुमची बॉडी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. किंवा या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे, स्टेज व्यवस्था रणजित मंडपचे या सामन्यासाठी उपस्थित असणारे सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता या सामन्यात पोलीस अधिकारी यांची 5 ते 6 दिवसापूर्वी स्वीडन या ठिकाणी झालेल्या 100 मीटर रनिंगमध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे. अशी ओळख देशामध्ये नव्हेच तर संपूर्ण जगामध्ये आहे, भूमिका बजावली. त्याचबरोबर विजेता खेळाडू सध्या तहसीलदार पदाधिकारी मी सन्माननीय ML पूजा नगरीमध्ये राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा कराटे प्रशिक्षक सन्मान्य नितीन केसर या ठिकाणी उपचार, अशोकदादा पवार, नितीन केसर, गडू पाटील, सुरेश सावंत, सांगली. धन्यवाद. या ठिकाणी उद्घाटक म्हणून माननीय श्री हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कार्यक्रमाला शोभा वाढवली. विद्यालयाच्या वतीनं आणि या जिल्हा परिषदेच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रशांत पवार निवड समितीचे सदस्य, गांधी सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, जिल्हाधिकारी यांची पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. साखर कारखान्याचे संच मानतो ज्या बालचमुनी या क्रीडा स्पर्धेसाठी रसिक म्हणून उपस्थिती लावलेली आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांच्याकडे स्वागत करावं लहानग्या बालकांचं. आणि हा सामना, हा थरार, याची दही याची डोळा, याच मातीत ज्या मातीने या महाराष्ट्राला लाल मातीचं इमान शिकवलं. कोल्हापूर विभागाचा खेळाडू चढाई करतोय. अतिशय उत्कृष्ट 14 जर्सी नंबर 8 छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूने या ठिकाणी घेतलेला आहे. आणि पुणे तालुक्यात 2ची आघाडी छत्रपती संभाजीनगरची. खेळाडू क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना ब गटातील लातूर विरुद्ध अमरावती या देखील सामन्याला या ठिकाणी सुरुवात. सर्वच संघ तुल्यबळ आहेत. सर्व खेळाडू सन्माननीय विकास लाड या ठिकाणी उपस्थित. विकास भैया आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सगळ्यांनी बाहेर व्हायचं. इथं बघा बाजूला असणाऱ्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली आणि प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुंडल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होत असलेली ही भव्य दिव्य अशी 17 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024-25 या प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विरुद्ध नागपूर विभाग, त्याचबरोबर ब गटातील होणारा दुसरा सामना पुणे विभाग विरुद्ध नाशिक विभाग या ठिकाणी खास करून स्वागत आहे. क्रांती सहकारी साखर कारखान्याचे प्रशासन अधिकारी अविनाशजी लाडसाहेब, शोर विभागाचे सन्मान्य उदय लाडसाहेब, सतत सहकार्य असणाऱ्या याही मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार प्राध्यापक डॉक्टर धनंजय होनमाने सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेवण विभागासाठी सकाळपासून जे अहोरात्र राबतायत